आपण अद्याप लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली नसेल तर ई-के-वाय-सी कशी करायची चला पाहूयात। ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट आपल्या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरवरती ओपन करा। वेबसाईट ओपन असेल तर आपल्याला इथं पाहू शकता डिस्प्लेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असा ऑप्शन मोबाईलवरती सुद्धा असेल आणि पीसीवरती सुद्धा। तर या ऑप्शनवरती क्लिक करा पहा, आणि जर तो ऑप्शन बंद असेल किंवा तांत्रिक अडचणी असतील तर तिथे टाइम सुद्धा देण्यात आलेला असेल। वेबसाईट आता सुरू आहे पण प्रॉब्लेम सुद्धा येत आहेत। पहा इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। हा कॅप्चा आहे तो इथे फिल करायचा आहे। कॅप्चा येत नसेल तर रिफ्रेश करा, इथे कॅप्चा येऊन जाईल। यानंतर पहा आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे। पहा यामध्ये आपण OTP जाणार आहे आधारशी लिंक असलेल्या आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहे, तर मी सहमत आहे। यावरती क्लिक केल्यानंतरच OTP पाठवा हा ऑप्शन येत आहे, आणि जर तुम्ही सहमत नसाल तर आपल्याला KYC करता येणार नाही। तर आपल्याला KYC करायची असेल तर मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा आता इथे आधार क्रमांक प्रविष्ट करा, हा कॅप्चा इथे फिल करा आणि इथे OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करा। आता इथे पाहू शकता एरर येत आहे, अनेबल टू सेंड OTP। पहा मित्रांनो आता इथे पुन्हा आपण कॅप्चा फिल करायचा आहे। पुन्हा आपल्याला इथं OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला तोच एरर येत असेल तर तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करा, नसल्यास आपण शक्यतो रात्री 10 नंतर सकाळी 6च्या अगोदर ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा। शक्यतो रात्रीच्या वेळेला ई-के-वाय-सी होऊ शकते, कारण त्या वेळेला सर्व्हर फास्ट असतो आणि लोक रात्रीच्या वेळेस ई-के-वाय-सी कमी प्रमाणात करतात। आता तुम्ही जर ई-के-वाय-सी करायला गेलात तर KYC होतच नाही, कारण सर्व्हरवरती लोड पडत आहे। सरकारी काम जरा थांब असं तुम्हाला माहितीच आहे। त्या पद्धतीने ही वेबसाईट आहेच, कारण यामध्ये बदल केलाच पाहिजेत तरच लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी तात्काळ करता येणार आहे, अन्यथा 2 महिने नाही 2 वर्षे सुद्धा अपूर्ण पडू शकतात। आता पहा आपल्याला OTP गेल्यानंतर काय प्रोसेस असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। पाहू शकता OTP सेंड केलेला आहे। OTP इथे आता फिल करून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करतो। पाहूयात पुढील स्टेप तरी ओपन होते का। आता पहा बराच उशिराने ही स्टेप ओपन झालेली आहे। OTP सुद्धा घ्यायला किती विलंब करत आहे ही साईट, तर सुद्धा मी प्रयत्न करत आहे की OTP फिल होतोय आणि आपली ई-के-वाय-सी सक्सेसफुली तुम्हाला दाखवतोय। तर पहा खूप वेळ फिरत आहे। पहा अखेर OTP गेलेला आहे। आता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वडिलांचे किंवा पतीचा आधार क्रमांक आपल्याला प्रविष्ट करायचा आहे। इथे कॅप्चा सुद्धा दिसत नाही, रिफ्रेश या बटनवरती क्लिक करा तरच तुम्हाला कॅप्चा दिसणार आहे। आता पहा वडिलांचे किंवा पतीचे यापैकी कुणाचं आधार क्रमांक प्रविष्ट करायचं आहे। तुमच्या आधारवरती वडिलांचं नाव आहे की पतीचं, त्यांचे नाव तुम्ही इथे प्रविष्ट करा, कॅप्चा फिल करा आणि पहा इथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे, मी सहमत आहे। आणि पहा इथे OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करा। इथे सुद्धा खूप लोड घेत आहे। पाहूया नशिबाने जर ओपन झाली तर ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे, अन्यथा ई-के-वाय-सी इथे सुद्धा अडचण येते, हा ऑप्शन सुद्धा येत नाही। थँक्यू OTP गेलेला आहे। OTP गेलेला आहे पण किती वेळाने OTP पोहोचतोय। OTP फिल केला। आता पहा इथे सबमिट या पर्यायावरती इथून पुढे महत्त्वाच्या बाबी आहेत, काळजीपूर्वक पहा। वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे दिसून येईल। जात प्रवर्गमधून आपल्याला आपली कोणती कास्ट आहे ती कास्ट आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे। पहा इथे बऱ्याचशा कास्ट आहेत, तुमची इतर मागास की सर्वसाधारण जे काही आहात ती तुमची जात इथून प्रवर्ग सिलेक्ट करा। यानंतर महत्त्वाची या बाबी 2 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं अचूक इथे द्यायची आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। आता कार्यरत नाहीत आणि सेवानिवृत्ती वेतन सुद्धा घेत नाहीत, याचं उत्तर काय? घेत नाहीत म्हणजे नाही, उत्तर आहे होय। घेत नाहीत म्हणजेच होय निवडायचं आहे, नाही। पहा कार्यरत नाहीत बरोबर होय, आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, उत्तर होय येणार आहे। आणि जर तुम्ही घेत असाल आणि नाही म्हटलात तर तुम्ही याचा लाभ घेताय असं होतंय। माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित व 1 अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, होय। काय होय, उत्तर काय येणार? 1 विवाहित व 1 अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे।
जर तुम्ही नाही म्हटलात तर एकापेक्षा जास्त विवाहित एकापेक्षा जास्त अविवाहित महिला लाभ घेत असणार याचा अर्थ होतोय। त्यामुळे इथे उत्तर होय आलं तर तुम्ही पात्र होऊ शकता। पहा, इथं होय निवडा, इथं पण होय निवडा। आणि जर एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील विवाहित तर तुम्ही नाही निवडायचं आहे आणि तुम्ही या योजनेपासून सरकार पात्र करेल की अपात्र तुम्हाला माहितीच आहे। पहा, तुम्ही जे काही लिहिणार आहात, जे काही संमती देणार आहात ती योग्यच द्यायची आहे। समजलं की एकापेक्षा जास्त विवाहित महिला घेत असतील तर नाही येणार। आणि पहा, इथं डिक्लेरेशन आहे, त्या चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायची आहे जेणेकरून आपण वरील बाबी बरोबर माहिती दिलेली आहात। आता सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करा। तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आलेला आहे। धन्यवाद ई-KYC झाल्याबद्दल सरकारला पण आणि साईटला पण धन्यवाद। इथपर्यंत आलो, आता माझी ई-KYC सक्सेसफुली झाले, पण तुमची होईल का हे मात्र पाहणं गरजेचं आहे। कारण का की पहा, या वेबसाईटवरती बरेचसे एरर येत आहे। तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आता लिहित असणार की एरर येत आहे, सेंड OTP होत नाही, अनेक प्रकारचे एरर तुम्हाला येत आहेत। यासाठी मी पर्याय सांगतो, रात्री 10 नंतर किंवा सर्व्हर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस काम करा। पहा, सर्व्हर कधी चालू होईल याची माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात येईल। यासाठी आपली शेतीवाडी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून ई-KYCचा ऑप्शन कसा घ्यायचा, कोणते ऑप्शन होय म्हणायचे, कोणते ऑप्शन नाही म्हणायचे, किंवा ई-KYC प्रक्रिया कशी सुलभ आहे आणि तुम्ही घरच्या घरी कशी करू शकता ही माहिती तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका।